एकदा भगवंत स्वतः आपल्या भक्तासाठी परीक्षा देण्यासाठी तयार झाले। ही एक कथा आहे का। एक भगवान मदन मोहनजींचे एक भक्त होऊन गेले, त्यांचं नाव होतं ताज खान। ताज खानाच्या लग्न झालेल्या मुलीने सांगितलं की पिताश्री, तुमच्याकडे तीन मदन मोहनजी आहेत, त्यातले एक ठाकूरजी मला देऊन टाका। त्यावेळेस पिताश्रीने सांगितलं की बेटा, मी तुला देऊन टाकेल, पण यासाठी तुझी एक परीक्षा घेतली जाईल। तिने झोपताना देवाला सांगितलं की देवा, तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाण्याची खूप इच्छा आहे, त्यामुळे मला काही ना काहीतरी कल्पना द्या। त्यावेळेस भगवंताने सांगितलं की उद्या एकसारख्या 7 मूर्ती तयार केल्या जातील, ज्या मूर्तीची करंगळी वरती येईल समजायचं ती माझीच मूर्ती आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी परीक्षा चालू झाली। डोळ्यावर पट्टी बांधून एक मूर्ती बघायला लागली। जशी मूळ स्वरूप असलेल्या मूर्तीजवळ पोहोचली, भगवंताने लगेच आपली करंगळी वरती करून दिली आणि त्या मुलीने लगेच भगवंताची मूळ स्वरूप असलेली मूर्ती ओळखून घेतली आणि तिने पिताश्रीला सांगितलं की पिताश्री, हीच मदन मोहनजींची ओरिजिनल मूर्ती आहे। पिताश्री म्हटले, बेटा बरोबर ओळखलंस, पण जसं तू करंगळी धरून भगवंताला ओळखलं ना, ती करंगळी हालताना मी सुद्धा बघितली होती। म्हणून तू या गोष्टीचा गर्व करू नकोस की तू भगवंताला ओळखून घेतलं। त्या भगवंताला सुद्धा तुझ्यासोबत जाण्याची इच्छा होती, म्हणून तू त्या भगवंताला ओळखलंस। रामकृष्ण।